नमस्कार मित्रांनो, युवराजला सोडवण्यासाठी पद्मिनीने खूप प्रयत्न केले. तिच्या प्रयत्नाला जेजेची साथ पण मिळते. पण तारिणी आणि केदार मात्र जेजेची चाल ओळखतात आणि त्यांना तिच्यावर संशय येतो. जेजे 2 कोटी तर घेते, पण नंतर काय घडतं चला तर बघूया. तर घडतं असं, पद्मिनी आता खूप गोंधळ घालते आणि तिला सारखं आठवती ती युवराजची हालत. आता काही करून युवराजला सोडवायचं हे ती ठरवते आणि मग जेजेचा प्रत्येक शब्द आठवते. त्यातून तिला जाणवतं की न सांगता जे पैसे मागते, तर ही बाई पैशामागची तर म्हणजे ती युवराजला सोडणार. आता पद्मिनी पैशाची बॅग घेते आणि पोलीस स्टेशन गाठते आणि म्हणते, माझ्या युवराजला सोडण्यासाठी. काय तुम्हाला त्या दिवशी हेच म्हणायचं होतं ना? आता तरी सोडणार ना? पण जे पैशाची बॅग ढकलते आणि तिला इशारा करते. आता दोघी गाडीत जाऊन बसतात. जेजेच्या मागणीनुसार पद्मिनी 2 करोड देते. जे म्हणते, रिलॅक्स, आता तुमचा युवराज घरी पोचला म्हणून समजा. आता पद्मिनीच्या चेहऱ्यावर युवराजला सोडवण्यापेक्षा जिंकल्याचा जास्त आनंद असतो. आता ती घरामध्ये शिरते ते अगदी आनंदात. तिला बघून तारिणी आणि केदारला संशय येतो आणि ते विचार करतात, पद्मिनी काकू एवढी आनंदात म्हणजे नक्कीच काहीतरी घडलं. तारिणी म्हणते, केदार, पण काय घडलं असेल? काकूनी जेजेला रिश्वत दिली असेल का? माझ्या माहितीप्रमाणे जे पैसे तर घेणार, पण आपल्या वर्दीशी मात्र त्या प्रामाणिक राहणार. म्हणजे जेजेला लाच देऊन काकूंनी आपतच ओढून घेतली. दया म्हणतो, पद्मिनी तू कुठे गेली होतीस? आता काही गोंधळ नाही घातला ना? पद्मिनी म्हणते, गोंधळ नाही घातला, गोंधळ निस्तारलाय. आता सगळेच प्रॉब्लेम सुटतील. दया म्हणतो, तू नक्की काय केलं ती कळेलच लवकर. आता घरामध्ये पद्मिनीची लगबग सुरू होते आणि सगळ्यांना सांगत असते, माझा युवराज येणार, स्वागताची तयारी करा. आता रेखा निशीला मात्र खूप आनंद होतो. निशी पद्मिनीला विचारते, माझा युवी येणार? ती हो येणार तुझा युवी. रेखा म्हणते, मी म्हणले नव्हते का काहीच काहीतरी करू शकते. करून दाखवलं पद्मिनी ताईने. पद्मिनी म्हणते, मग मलाच करावं लागणार. इथे दुसऱ्या कोणाला माझ्या मुलाची काळजी आहे का? आता कौशिकी पण शॉकून बघत असते आणि विचार करते, जेजेने युवराजला एवढं सहजासहजी सोडलं म्हणजे यामध्ये नक्कीच काहीतरी गडबड आहे. तिला आता फोन येतो की पद्मिनी मॅडमने 2 करोड घेऊन गेल्या. आता कौशिकीला कळून चुकतं की युवराज कसा सुटला. दया म्हणतो, कौशिकी, आपला युवराज सुटला, बरं झालं. शेवटी पद्मिनीने करून दाखवलं, म्हणजे युवराज निर्दोष तर. कौशिकी म्हणते, 2 करोड दिले. आता दयाच्या पायाखालची जमीनच सरकते. तो पद्मिनीने खूप मोठी चूक केली, कारण तिने पैसे देऊन हे सिद्ध केलं की युवराज गुन्हेगार आहे. आता ती जे मॅडम अजूनच खोलात शिरेल. हे सगळं चालू असताना तारिणी आणि केदार एक केस सोडवत असतात. केदार फातिमाला घेऊन एका हॉटेलमध्ये जातो. तिथे फातिमाला बघायला एक मुलगा येतो. तो आता फातिमाला पसंत करतो आणि केदार त्याला विचारतो की लग्नामध्ये तुमच्याकडून किती लोक येणार? तेव्हा तो मुलगा सांगतो, मी एकटा आहे. केदार म्हणतो, मग आधीच्या 4 बायका? तो आता घाबरतो. केदार सगळ्यांना दाखवतो. तो आता मागे बघतो तर बऱ्याच मुली असतात. केदार म्हणतो, ह्या सगळ्यांना ओळखलं का? संतोष बनसेकर यांना पण असंच फसून यांच्याशी पण लग्न केलं ना? तो आता पळायला लागतो आणि केदारमध्ये पाय घालतो. आता संतोष बनशेकर पडतो. तो खाली पडलेला असतो. तारिणी येते, त्याची कॉलर पकडून उभा करते आणि म्हणते, एक बाई माहेर सोडून तुमचा हात धरून सासरी येते, ती विश्वासाने तुमच्याकडे येते. लग्न म्हणजे फक्त जबाबदारी नसते. बाईच्या मनगटाला तुम्ही नाजूक समजता. तारिणीचं बोलणं ऐकून केदार पण शॉकून बघत असतो. तारिणी त्या संतोषला मुस्काटात मारत म्हणते, आज महिला दिनाच्या दिवशी तुला प्रचिती येणार आहे. तो हात जोडून म्हणतो, मॅडम माफ करा, खरंच चुकलो. तारिणी म्हणते, तू चुकलास, पण तुझी चुकीची शिक्षा ह्या सगळ्या भोगतायत. तुझ्या लाचेपोटी तू यांचं आयुष्य बर्बाद केलं. याचा कधी विचार केला का? तू सोडल्यानंतर ह्या काय करतील? अरे तू तर गेला पळून, पण समाज ह्यांना नाव ठेवतो. समाजाशी ह्यांना लढावं लागतं. लोकांना, नातेवाईकांना ह्यांना उत्तर द्यावं लागतं. एक स्त्री म्हणजे तुम्हाला तुमच्या हातचं खेळणं वाटतं का? जोपर्यंत इच्छा असेल तोपर्यंत वापरायचं, मन भरलं की फेकून द्यायचं. अरे पैशासाठी तुम्ही एका स्त्रीशी खेळताय. आता तुला कळेल स्त्रीची ताकद काय असते. ते आता इशारा करते. त्या सगळ्या जणी येतात आणि त्याला एक एक मुस्काटात मारत असतात. तारिणी म्हणते, घेऊन जा याला. तो हात जोडत म्हणत असतो, मॅडम माफ करा मला, प्लीज सोडा मॅडम. तारिणी एक केस तर सॉल्व करते, पण नंतर पोहोचते ते जे मॅडमकडे आणि तिच्याकडे बघत असते. जे म्हणते, काय झालं? तू अशी नको बघवा, मला भीती वाटते आणि तू वसुदाची मुलगी आहे, त्यामुळे मी तुझ्याशी खोटं नाही बोलू शकत. आता बघूया जे खरंच रिश्वत घेते
की तिचा काहीतरी डाव असतो. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.